पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन, क्षेत्ररक्षकांचा निर्बंध आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू परंतु त्याचा फारसा फायदा या ठिकाणी उचलता आला नाहीये. सिंगल धाव फलकावरती आली आहे आणि या सिंगलनं सांघिक धावसंख्येची श्रीगणेश मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. पीडीसी 11 संघाचा या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र बॅटीचा इनसाइड एज. काय घडतंय नक्की मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज कोणत्या अगदी विचारानं ही धाव घेण्यासाठी पुढे सरसावला अद्यापही समजलं नाहीये, कारण चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये असताना तुम्ही धाव घेणं धोकादायक ठरतंय आणि पहिला फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बेते सांघिक सफलता. स्वराज्याचं धोरण ज्यांच्या संकल्पनेतून बांधलं गेलं आणि एकूणच जर आपण पाहिलं तर मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि एकूणच पाहिलं तर रंगतदार आज क्रिकेटसाठी अतिशय पोषक वातावरण. खरं तर मनसे चषक म्हटलं ना तर सर्वांचंच योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. मग त्या टीम्स असतील, आयोजक असतील, आमचे एकूणच जर पाहिलं तर मान्यवर असतील, कारण मोठ्या संख्येनं मनसे चषकाची स्पर्धा ही पाहुण्यांच्या आगमनानं जणू हे व्यासपीठ अक्षरशः फुलून निघतं आणि विविध मान्यवर मग अगदी ते मुंबईपासून ते महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून रायगड, ठाणे या विविध परिसरातून पदाधिकाऱ्यांची सातत्यानं उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि राहुलजी शिरी चव्हाण साहेबांचं आणि आदरणीय गोरक्षनाथचे गायकवाड साहेबांचं आयोजन म्हटलं ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या आयोजनाची अगदी प्रशंसा राजसाहेबांनी देखील अनेक वेळा त्यांच्या अगदी वक्तव्यातून केलेली आहे आणि आय थिंक गायकवाड साहेब स्वतः या स्पर्धेचं निमंत्रण घेऊन राजसाहेबांना शी त्यांनी भेट घेतली होती आणि या स्पर्धांना राजसाहेबांनी देखील शुभेच्छा दिल्या आणि कदाचित काही महत्त्वाचे चेहरे, मुख्य चेहरे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतील. एक वेगळी संकल्पना देखील आहे आणि कदाचित एखादा युवा भारतीय खेळाडू जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे त्यांचं देखील नियोजन या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपण पाहणार आहोत. परंतु तशा प्रकारचं नियोजन हे निश्चितच या ठिकाणी कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटली ना तर दरवर्षी काही ना काहीतरी सातत्यपूर्ण किंवा वैविध्यपूर्ण स्पर्धा ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. एकूण धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपन्न होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 3 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. थोडीशी संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे. पीडीसी 11 संघ म्हटलं ना तर अर्थातच डॉक्टर साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि त्याची जरूर माहिती आपल्याला या ठिकाणी जरूर मिळेल. आय थिंक येस पूजा डेंटल सेंटर म्हणजे पीडीसी 11 हा संघ आहे आणि एकूणच जर पाहिलं तर युवा चेहरे बरेचसे आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात आणि गुणवत्तापूर्ण युवा चेहरे आहेत. असं नाहीये की युवा चेहरे म्हटलं तर अनुभव कमतरता आहे. एकूणच जर पाहिलं तर या युवा खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे आणि कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती तुमच्या संघाची निवड होते, तुम्हाला स्पर्धेमध्ये या ठिकाणी संधी दिली जाते, हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. फक्त येणं, स्पर्धेमध्ये खेळणं हे महत्त्वाचं नाहीये. हार जीत हा खेळाचा भाग आहे. परंतु पीडीसी 11 संघानं जर आपण विचार केला ना तर या ठिकाणी मनं जिंकली आहेत तमाम क्रीडा रसिकांची. परंतु तशा प्रकारचा खेळ, कारण ज्या प्रकारची गुणवत्ता आहे ना त्या प्रकारचा खेळ अद्याप त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. अगदी चौकार षटकार लगावण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. अगदी वेळेला धावा डिफेंड करण्याची करणारी गोलंदाजी देखील त्यांच्याकडे आहे आणि एकूणच जर पाहिलं तर अनुभवाची थोडीशी कमतरता जरूर पाहायला मिळते. अगदी धावा देखील उभारल्या आहेत. असं नाहीये की या संघानं अगदी कमकुवत धावा धावफलकावरती उभारल्यात. अनेक स्पर्धांमध्ये या संघानं धावा देखील धावफलकावरती उभारल्यात. परंतु छोट्या मोठ्या ज्या चुका आहेत ना त्या छोट्या मोठ्या चुका मात्र तुम्हाला प्रकर्षानं कुठेतरी टाळाव्या लागतील
आणि जर का ही कामगिरी मैदानावरती करू शकलात ना तर समोर कितीही मोठा संघ असो तुम्ही त्या संघावरती मात करण्याची धमक तुमच्यामध्ये नक्कीच जागृत करू शकता। यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, कैलास स्वतः संगनायक या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात। डॉट बॉलची होती समाप्ती, सांगता माफ करा अवांतर चेंडूची होती सांगता आणि एक धाव मात्र धाव फलकावरती अंकित केली जाते। इथे आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी करावी लागेल, थोडंसं एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट दुसऱ्या बाजूने संयमी खेळ हा मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल। यावेळेस दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जीत आणि अशोक। पहा एकाच्या नावामध्ये जीत आहे, जर विजयाचा मार्ग सुखकर करायचा असेल धावा धावफलकावरती उभा राहायचा असेल तर जीतला आपल्या नावारूपाला साजेसा खेळ मैदानावरती करावा लागेल। अशोक या खेळाडूला देखील या ठिकाणी मोठ्या धावसंख्येसाठी प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल। षटक क्रमांक 2 जरी सुरू असलं गती फारशी नाहीये, ॲक्युरेसीने गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक आहे आणि यावेळेला मात्र ओव्हर थ्रोच्या माध्यमातून ही समय सूचकता हा प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा असणं गरजेचं आहे। एकेरीला दुहेरीमध्ये दुहेरीला तिहेरीमध्ये अगदी हात खुले करण्याची संधी मिळाल्यानंतर चौकार षटकार या प्रकारची फटकेबाजी जर मैदानाच्या आतमध्ये होत राहिली ना तर मात्र इथून देखील एक सन्मानजनक धावसंख्या ही नक्कीच उभारली जाऊ शकते। तर एकूण धावा धावफलकावरती अजूनही एकेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। 10 चेंडूंचा खेळ झालाय, 9 धावा या धावफलकावरती। यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं कमालीचा टायमिंग आहे आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर जातोय 6 धावांकरता षटकार। जर आपण पाहिलं तर मात्र या चौकाराला संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती षटकारानं 15 धावा धावफलकावरती आल्यात। मच निडेड सिक्सर पहा गरज होती आणि अगदी योग्य वेळेला आलेला हा षटकार कुठेतरी जो मानसिक दडपण आहे ना तो दडपण कमी करणारा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। याही वेळेला अको टप्प्याचा चेंडू होता, षडंपूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये परंतु आता धावा धावफलकावरती फ्लो होताना आपल्याला पाहायला मिळतात। धावा अगदी ओसंडून वाहताना धावफलकावर पाहायला मिळतात। शेवटच्या 2 चेंडूवरती आल्या धावा 8 आणि 8 धाव्यांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचला धावा धावफलकावर 17 धावा। तर या दरम्यान पहिल्या सामन्याचा अर्थातच पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी सचिन ठोंबरे अर्थातच शिवा या ठिकाणी आलेले आहेत आणि मी विनंती करेल आमचे तेजसजींना की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं आहे। सचिन ठोंबरे शिवा पहिल्या फेरीतील दुसरा सामना आणि या दुसऱ्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच। फलंदाजीमध्ये 11 चेंडू 25 नाबाद तर गोलंदाजीमध्ये 2 षटका 12 धावा आणि 2 विकेट्स। तर तेजस्वी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी या खेळाडूला सन्मानित केलं जाते। अगदी क्रिकेट आणि क्रिकेट बरोबर जर पाहिलं तर इतरही सामाजिक उपक्रमांमध्ये ज्यांचं आपल्याला अमूल्य योगदान नेहमीच पाहायला मिळतं एक युवा चेहरा अर्थातच तेजस्वी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र या मॅन ऑफ द मॅच विजेत्या खेळाडूला सन्मानित केलं जातं। यावेळेला आडवा बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न हिटिंग झोनला असताना तुम्ही अशा प्रकारच्या चुका, पहिला चेंडू त्यानं पॅडल स्वीप किंवा दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला,
आशिष नारायण चा जर आपण विचार केला तर एक उंचपुरा गोलंदाज आहे, अगदी 6-6.25 फुटाची उंची असणारा. आणि रिलीज पॉईंट जर पाहिला तर 7 ते 7.5 फुटावरून चेंडू ज्यावेळेला रिलीज होतो ना त्यावेळेला तुम्हाला चेंडूची गती, लाईन आणि लेंथ ओळखणं गरजेचं आहे. अगदी आक्रमक होऊन फक्त मोठ्या फटक्याने तुम्ही अशा गोलंदाजावरती आक्रमण करू शकत नाही. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये चांगल्या चांगल्या संघांना नमवणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. अगदी निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम देखील या गोलंदाजाच्या नावावरती आहे. याच वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये सिंगल धावफलकावरती आले. इथून मात्र मोठ्या फटक्याची नितांत गरज असेल, कारण हिटिंग झोनच्या बाजूने होणारं हे एक दुसरं षटक आहे. या इनिंग मधलं 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विनंती असेल जय मल्हार स्मॅश स्पोर्ट्स फिटनेस बी आणि शिवस्वराज्य या दोन्ही टीम्सच्या कडादारांना विनंती आहे की आपण इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नानं मात्र अपयश येत आहे. फलंदाज पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय. विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर जाताना. आणि एकूणच पाहिलं तर मात्र या स्पर्धांची योग्य आखणी ज्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली केली गेली आणि एकूणच जर पाहिलं ना तर दरवर्षी ज्यांचं अमूल्य मार्गदर्शन स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धा म्हटलं तर तन मन आणि धन या 3 गोष्टींची प्रामुख्यानं गरज भासते. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस अतुल दाते येत आहेत. झीलच्या खाली कंप्लीट केला जातोय. झील षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी होत आहे समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 3 गडी बाद. धावा फलकावरती येत आहेत त्या 20 धावा.
च्या आसपास घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. 42-45 धावा जर का धावफलकावरती आल्या तर प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणलं जाऊ शकतं. आणि कदाचित जर का तुम्हाला 45 धावांपर्यंत मजल मारायची असेल ना तर येणाऱ्या 3 मध्ये तुम्हाला किमान 2 मोठे फटके हे मैदानाच्या आतमध्ये साकारावे लागतील. ओ यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. रोशन देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्याने दाखवलं, फिंगर रोल केल्या आणि ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. या फटक्यामध्ये ताकद जास्त लावण्याचा प्रयत्न केला आणि हेच कारण आहे की इथून जर आपण पाहिलं तर मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. पीडीसी 11 विरुद्ध श्री गणेश हा लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर विनंती असेल जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी आणि शिवस्वराज्य या दोन्ही टीम्सच्या कडादारांना ही शेवटची पुकार असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला या ठिकाणी टॉस घ्यायचा आहे, त्यामुळे विनंती असेल की आपण इमिजिएटली टॉस साठी या ठिकाणी संपर्क करायचा आहे. एकूण धावा धावफलकावरती आल्या 31. खूप चांगला कमबॅक राहिलं रोशनचं. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यानंतर लगातार 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेलेत, परंतु अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. इथे जर का लीगल डिलिव्हरी आली गोलंदाजाच्या माध्यमातून तर कदाचित हा या सत्रातील शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचे 3ही चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत निर्धाव आणि कमालीचा कमबॅक राहिला रोशनचं देखील. पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा, शेवटच्या 3 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. षटक समाप्त होते. 4थं धावा धावफलकावरती आल्या 31. विजयासाठी लक्ष उभारलं गेलं 32 धावांचं. तर चला बॅटिंग टीम श्री गणेश बॉल चॉईस आहे आपला. श्री गणेश संघ कैलास दा बॉल चॉईस आहे का? या प्लीज. तर नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी आणि शिवस्वराज्य दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती आहे की या आपण टॉस साठी तर एकूणच धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 31 धावा धावफलकावरती. काही क्षणातच सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. परंतु चर्चा सुरू होती. स्पर्धा म्हटलं तर त्या स्पर्धांसाठी तन मन आणि धन या 3 गोष्टींची सातत्यानं गरज असते आणि गेली अनेक वर्ष धनाच्या माध्यमातून ज्यांचं सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय तेजल केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचे सर्व आणि एक मराठी उद्योजक आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. त्यांचे सुपुत्र आदरणीय तेजस्वी गायकवाड साहेब हे देखील या मुख्य मंचावरती आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आणि अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कळंबोली विभागामध्ये मग गोरक्षनाथजी गायकवाड साहेब असो किंवा
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राहुलजी शिरीष चव्हाण साहेब असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध पदाधिकारी असो, सातत्यानं सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील उपक्रम हे ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं राबवले जातात अशा चेहऱ्यांना मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. तर खेळाचा पूर्वार्ध इथे झालाय समाप्त. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी मात्र मी थोडासा थांबतोय, मात्र आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. मनसे चषक 2025 क्रिकेटचा रंगारंग सोहळा. आणि जसा सामन्याच्या उत्तरार्धाला होईल सुरुवात, या जोडले जाऊयात पुन्हा एकदा मराठीचा एक अप्रतिम आवाज श्रीकांत मुळीक अर्थातच चिकू यांच्या समोर. तर यस पुन्हा एकदा आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मंच चषक 2025 मध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय, जिथे पहिला फेरीतील पहिला सामना जिंकला होता संघर्ष ए या संघानं, मौली या संघानं. दुसरा सामना आपण पाहायला संघर्ष ए संघानं जिंकला आणि तिसरा सामना जवळपास या ठिकाणी आपण पाहतो श्री गणेश बनाम पीडीसी 11, जिथे पीडीसी 11 या संघानं पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्यात. योगेश आपण पाहतोय 31-22 धावांचं टार्गेट या ठिकाणी पेलायचं आहे श्री गणेश या संघाला. 32 धावांचं टार्गेट या ठिकाणी पेलायचं श्री गणेश या संघाला, जिथे आपण पाहतोय धावांचा पाठलाग करत असताना एका धावेनं तर निश्चितपणे एक धाव श्री गणेश केलाय. त्यानंतर आपण पाहतोय तर शिवस्वराज्य संघाचे संघनायक जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस बी संघाचे संघनायक या ठिकाणी आपली वाट पाहतात. तर मी विनंती करेल शिव स्वराज्य या संघाच्या संघनायकाला, चला आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी यायचं आहे. ओहो, अगदी चांगला चेंडू फेकला. विकेटच्या अंतिम चरणामध्ये रनआउटची संधी होती, परंतु पहा अगदी सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस क्रीज मध्ये पोहोचलेत. संघाची एकूण धाव संख्या आपण पाहतो बिनगडी बाद 2, षटक क्रमांक पहिला चालू असताना मित्र म्हणेल या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त आणि भेदक मारा, अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. आपण पाहू शकाल दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर यस आपण पाहतोय दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल, जिथे आपण पाहतो या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आयोजक अर्थातच माननीय श्री गोरक्षनाथजी गायकवाड उद्योजक समाजसेवक यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या सामन्याची नाणेफेक केली जाते. मराठी पाऊल पडते पुढे. आज जर पाहिलं तर अगदी स्वाभिमानानं अभिमानानं या अतिथीगणांचं नाव घेतलं गेलं जातं. आज आपण पाहतोय या साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली गेली, जिथे नाणेफेकी जिंकली आहे जय मल्हार फॉर फिटनेस स्मॅश डी या संघानं. तर धावफलकावरती आपण धावा पाहतो, जिथे संत गतीने सुरुवात पाहायला मिळते. श्री गणेश या संघाची फक्त 4 धावा पाहायला मिळतात. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेत समाधान म्हणावं लागतंय. काय जबरदस्त आणि भेदक मारा अगदी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या पहा बिनगडी बाद 5, अजून देखील येणारे 19 चेंडू आणि 27 धावांची गरज. दर्शन आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये पाहतोय, तर कौतुक करावं लागेल अंगत या गोलंदाजाचं. अगदी नियंत्रित माडा, लेन टू लेन गोलंदाजी पाहायला मिळते, व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. गुडले स्पॉट वरती देखील चेंडू आदळताना काही चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सुरेख मारा पाहतोय. अगदी 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असताना देखील अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय, जिथे पहा चेंडू पॅड वरती आदळलाय. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता निर्माण झाली आहे. षटक क्रमांक 1 झालं समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल बिनगडी बाद 5 धावा.
जमलेल्या माझ्या सर्व तर यस येणारे अजून देखील 17 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. तिसऱ्या क्रमांकावरती अजित कापटे या खेळाडूची वर्णी लागली आहे. आपण पाहू शकाल मंच चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा, कारण या स्पर्धेची वारंवार सातत्याने चर्चा होते. अगदी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद देखील प्रेक्षक राजांचा पाहायला मिळतो. पाहुण्यांची या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक माननीय श्री सावंत साहेब मनसे नेते यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी साहेबांचं अतिथीगणांचं स्वागत होताना पाहायला मिळतं. तत्त त्यांच्या समवेत माननीय श्री संदोजी ठाकूर साहेब जिल्हा अध्यक्ष मनसे, माननीय रामदासजी पाटील साहेब तालुका अध्यक्ष यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. गोरक्षनाथजी गायकवाड साहेब असतील, या सर्व अतिथीगणांचं शब्द सुमनांच्या माध्यमातून आम्ही करतो सहर्ष स्वागत. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय या अतिथीगणांचं स्वागत. सामना चालू ठेवायचा आहे, कारण अतिथी देवो भव अशी महाराष्ट्राची परंपरा आणि या परंपरेचा मान राखत आज आपण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी आदर सत्कार मान सन्मान स्वागत सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पाहुण्यांच्या संगत चाललेली रंगत आपण पाहतोय. अगदी क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार याची देही याची डोळा आपल्याला अनुभवास मिळतोय. मी तर म्हणेल या पाहुण्यांच्या येण्यानं जणू काय या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये जणू काय एक वेगळी नवीन ऊर्जा निर्माण झाली की काय. अगदी आपण पाहतोय स्पर्धेमध्ये देखील संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 6. एक गडी बाद समीकरण जर पाहिलं तर येणारे 16 चेंडू आणि 26 धावांची गरज. कुठेतरी श्रीगणेश संघ अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय. अगदी बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. PDC 11 कळंबोली या संघाची एलाची इकडून मारा करणारे गोलंदाज आपण पाहतोय. अमृतचा भेटक मारा, तिखट मारा अद्याप देखील चालू आहे. दर्शन लेग स्टिक वरती टाकला चेंडू चिते. पंचांचे हात जमिनीलगत, दोन्ही हात समांतर होताना पाहायला मिळतात. अवांतर स्वरूपाचा चेंडू. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 1.7 ही धावसंख्या. षटक क्रमांक दुसरं चालू असताना आपण पाहतोय अजून देखील अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहायला मिळतात अमृत हे गोलंदाज. आता मात्र फटक्यामध्ये ताकद किती आहे बघायचंय. होय, या फटक्यामध्ये ताकद चांगली आहे. जिथे चेंडू गेलाय आउट ऑफ द स्पार्क, सीमेरेषेबाहेर छत्रपतीचा छावा, या मिळतील तब्बल 6 धावा.
तर यस डेफिनेटली या फटक्यानं आता मात्र कुठेतरी अंतर चेंडू आणि धावांमधलं अंतर हे कमी होताना पाहायला मिळत आहे. तर यसपणे या ठिकाणी थोडंसं आवरलंय स्वतःला, परंतु आपण पाहतोय व्यासपीठाकडे देखील नजर टाकतोय. आपण पाहतोय पडवेल महानगरपालिके प्रवक्ते अध्यक्ष माननीय श्री योगेशजी चिले साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज मात्र पाहुण्यांची मांदी आली आपल्याला जरूर या व्यासपीठावरती पाहायला मिळते, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक म्हटलं ना, पाहुण्यांची अगदी रायगडमधून, त्यानंतर नवी मुंबई, मुंबई उपनगर मुंबईमधून, दक्षिण मुंबईमधून हर एक पाहुणे मंडळी आज आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते, यात मात्र शंकाच नाही आहे. कारण सर्वांच्या आवडीची आणि पसंतीच उतरणारी क्रिकेटची स्पर्धा, अगदी राहुल शिरीष चव्हाणजी असतील, त्यानंतर आपण पाहतोय गोरक्षनाथजी गायकवाड असतील, यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही क्रिकेटचा थरार. आणि या क्रिकेट थरारामध्ये आपण पाहतोय पाहुण्यांचे मांदियाळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी योगेशजी चिले साहेब यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. पनवेल महानगरपालिकेचे अध्यक्ष तथा प्रवक्ते माननीय योगेशजी चिले साहेबांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय अतुलजी चव्हाण साहेब, रायगड जिल्हा सचिव. संघाची एकूण धावसंख्या झाली 14, अजून देखील 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मला 18. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. सामन्याकडे थोडंसं योगेश लक्ष देखील विचलित होत आहे, कारण पाहुण्यांचे मांदियाळे आपल्याला पाहायला मिळते आहे. स्विच हिट केलाय, जिथे पाहायचं लगा तो अबाद नाही तो बरबाद. फटका गेलाय सीमेरेषेबाहेर 4 धावन करता.
एक धाव कंप्लीट केली आहे दुसरीच्या शोधात, दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. 25 धावा, येणारे 8 विजयासाठी 7 धावांची गरज. अशा स्वरूपाच्या धावा काढता येणं तुम्हाला गरजेचं आहे. सिच्युएशन नुसार तुम्हाला क्रिकेट खेळता येणं गरजेचं आहे. अगदी तशा स्वरूपाचं क्रिकेट खेळलं गेलं जातं 2 फलंदाजांच्या माध्यमातून. हेलिकॉप्टर स्कोप केलाय, जिथे या चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली फक्त उंची. फलंदाज होतोय दर्शन, बॅक टू टेक आउट. मधून दिल्ली पर्यंत आवाज कोणाचा, पक्ष प्रमुख मनसे. तर धन्यवाद. या ठिकाणी येणारे अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची गरज. आणि मुख्य मंचावरती जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं सन्माननीय पाहुण्यांचं मात्र शुभागमन आपल्याला काही क्षणापूर्वीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गेली अनेक वर्षांची जी परंपरा आहे, खरं तर मला सांगायला अभिमान वाटेल, कारण कळंबोली आणि आदरणीय श्रीजी सावंत साहेबांचं एक वेगळं नातं आहे. आणि राहुल चव्हाण यांची स्पर्धा म्हटली, गायकवाड साहेबांची स्पर्धा म्हटली तर श्रीजी सावंत साहेब आपला अतिशय बिझी शेड्यूल एका बाजूला ठेवतात आणि खळंबोलीबद्दल असणारं त्यांचं प्रेम आपल्याला गेली अनेक वर्ष सातत्यानं पाहायला मिळालंय. कारण मनसे स्पर्धेची सुरुवात श्रीजी सावंत साहेबांच्या शुभ हस्ते मागील 14-15 वर्षापासूनची ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते. आणि श्रीजी सावंत म्हटलं ना तर राजसाहेबांचे अतिशय निकटवर्ती, अतिशय विश्वासू. आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र विधानसभेवरती भांडूप विभागातून साहेबांनी निवडणूक लढवली होती आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा नक्कीच त्या ठिकाणी राहिला. आणि जनतेशी असणारा त्यांचा जो संपर्क आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांचं जे कार्य आहे ते नेहमीच उल्लेखनीय राहिलंय. परंतु कळंबोलीतील स्पर्धा आणि खास करून मनसे चषकाची स्पर्धा म्हटली तर साहेबांची आवर्जून उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी पाहायला मिळते. आणि जणू या स्पर्धेसाठी त्यांचं उपस्थित राहणं हे शुभ संकेत आहेत. कारण प्रत्येक वर्षी स्पर्धा वर्षानुवर्ष यशस्वीतेच्या उंच शिखरावरती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची जशी अनाउन्समेंट झाली ना तशी तमाम क्रिकेट चाहत्यांमध्ये या स्पर्धेबद्दल चर्चा सुरू झाली की यावर्षीचं आयोजन कशा प्रकारचं असेल, ही स्पर्धा कशा पद्धतीनं असेल. आणि एकूणच जर पाहिलं तर ज्याकरिता ही स्पर्धा ओळखली जाते, दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्य घेऊन येणारी आणि तमाम क्रिकेट रसिकांच्या पसंतीला उतरणारी ही स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे दरवर्षी पाहिलं जातं. आणि गेली 15-16 वर्ष आवर्जून ज्यांच्या शुभास्ते या स्पर्धांचा शुभारंभ आपण पाहतो ते आदरणीय श्रीजी सावंत साहेब मनसे नेते यांचं मात्र या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जर पाहिलं तर आदरणीय संदेशभाई ठाकूर साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष यांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत अतुलजी चव्हाण साहेब रायगड जिल्हा सचिव यांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळते. त्याचबरोबर रामदासजी पाटील साहेब तालुका अध्यक्ष, सन्माननीय किरणजी गुरव साहेब जिल्हा संघटक रस्ते अस्थापना, त्याचबरोबर सन्माननीय योगेशजी चिले साहेब. नक्कीच आणखीन एक असं व्यक्तिमत्व सातत्यानं चर्चेमध्ये राहणार आहे व्यक्तिमत्व आहे. पनवेल महानगर अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर सन्माननीय संजयजी तन्ना साहेब कोकण संपर्क प्रमुख रस्ते अस्थापना यांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळते. तर त्याचबरोबर आदरणीय संदीपजी चव्हाण साहेब विभाग अध्यक्ष हे देखील या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. आणि एकूणच पाहिलं तर आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब आमचे प्रमुख मार्गदर्शक आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आपण सातत्यानं कळंबोली विभागामध्ये पाहतो त्यांचं देखील शुभागमन आपल्याला व्यासपीठावरती. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राहुलजी शिरीष चव्हाण साहेबांना देखील आपण या मुख्य मंचावरती नक्कीच पाहतोय. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर
राहुलजी श्री चव्हाण साहेब जे ओळखले जातात आपल्या मैत्रीसाठी, खरं तर मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील ओळख राहुलजी श्री चव्हाण साहेबांची. आणि एकूणच जर पाहिलं तर राहुल चव्हाण साहेबांचे अतिशय निकटवर्तीय स्नेही मित्र संदीप धनाजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतोय. आणि संदीपजी यांचे पिताश्री सन्माननीय धनाजी पाटील साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. खरं तर हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे प्रत्येक स्पर्धेला आवर्जून, कारण त्यांच्या सुपुत्राच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. खरं तर एका दुर्दैवी अपघातामध्ये संदीपजी यांचं निधन झालं आणि अगदी तिथून जर आपण पाहिलं तर कळंबोलीमध्ये दरवर्षी त्यांच्या नावाची, त्यांच्या स्मरणार्थ एक स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित केली जाते. आणि धनाजी पाटील साहेबांची देखील आवर्जून उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी दरवर्षी नक्कीच पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सामना संपलाय. अर्थातच श्री गणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघानं विजयाचा श्री गणेश या ठिकाणी केलाय. आणि एकूणच या स्पर्धेतील आपलं जे आव्हान आहे ना ते आव्हान मात्र कायम ठेवलं गेलंय. तर जाऊयात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तत्पूर्वी मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाहणार आहोत. तर काही क्षणांची विश्रांती घेऊयात, एक छोटासा डीजे ब्रेक. आणि डीजे ब्रेक घेताना आणखीनच मी या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांना सांगू इच्छितो की या स्पर्धेच्या निमित्तानं राहुलजी श्री चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून एक नवीन गीत लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि त्या गीताची एक झलक मात्र आपण या इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नक्कीच ऐकवणार आहोत. तर जाऊयात आमचे SK साऊंड अँड इव्हेंट्स अर्थात डीजे रोहित यांच्याकडे.